अहमदपूर शहरात असलेल्या भागीरथी फिटनेस वर्ल्डच्या माध्यमातून अविरतपणे शरीर सौष्ठव जोपासू इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी धीरेंद्र ढेले हे सदैव सेवेत तत्पर आहेत. अहमदपूर तालुक्यासह परिसरातील गरीब व सर्वसामान्यातील तरुण तरुणींना सल्ला देऊन फिटनेसच्या बाबतीत अत्यंत अग्रेसिव्ह राहून संधी उपलब्ध करून देत दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देशासह परदेशातील उपकरणांचा उपयोग करून ढेले यांनी मागील 8 वर्षात काय बदल घडवून आणलाय हे जाणून घेण्यासाठी भागीरथी फिटनेस वर्ल्ड येथे नुकतीच आम्ही भेट दिली असता येथील सदस्यांनी भागीरथी फिटनेस वर्ल्ड बद्दल अभिप्राय नोंदविलाय. बघूयात. नमस्ते, माझं नाव नागेश बोंडगे आणि मी इथं भागीरथी फिटनेसचा मेंबर आहे. जवळपास मला 1-2 वर्ष झालेले आहेत. कोविडच्या नंतर मी इथंच भागीरथी फिटनेस मध्येच होतो. आधी मी स्टार्टिंगमध्ये मी बेसिक मध्ये सांगतो तर माझं इंजिनिअरिंग झालेलं पुण्यामध्ये आणि मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो पुण्यामध्ये. तर मी कोविडच्या आधी जेव्हा माझं वर्क फ्रॉम होम होतं, वर्क फ्रॉम ऑफिस होतं, त्या टाइमिंगला मी पुण्यामध्ये गोल्ड जिम जॉईन केली आणि त्यानंतर कोविड लागल्यानंतर माझं वर्क फ्रॉम होम चालू झालं. त्याच्यानंतर वर्क फ्रॉम होम झाल्यानंतर मी अहमदपूरमध्ये येते आलो आणि मग मला जिम लावायची माझी इच्छा झाली, कारण मी आधी गोल्ड जिम मध्ये असल्यामुळं कंटिन्यू मला ती इच्छा झाली. मग मी इथं भागीरथी फिटनेसमध्ये मी ट्राय केला. तर त्या टायमिंगमध्ये असं मला वाटलेलं की आपल्या अहमदपूरच्या तालुक्याच्या लेवलच्या मानाने हे जे आपलं जिम वगैरे इथं असतील त्या एवढं आधुनिक नसतील, त्या इक्विपमेंट वगैरे जे आहेत ते इथले आधुनिक नसतील असं मला वाटलं. पण मी जेव्हा इथे व्हिजिट केलं भागीरथीला तेव्हा मला इथं दिसलं की याचे जे इक्विपमेंट आहेत ते पूर्ण पुण्याच्या लेवलच्या याचे इक्विपमेंट आहेत. जे मेट्रो सिटीमध्ये वगैरे जे जिम मध्ये इक्विपमेंट आहेत त्या लेवलचे मला इथे इक्विपमेंट दिसलेले. त्यानंतर मी इथं पण कोविड नंतर जिम चालू केली. त्यानंतर आताही धीरज भाईंनी खूप इक्विपमेंट आणलेले आहेत नवीन आधुनिक, जे युएसएचा ब्रँड आहे, युएसए म्हणून ब्रँड आहे, ते पण इक्विपमेंट इथं आलेले आहेत आधुनिक. आणि असं मला वाटतं की आता या लेवलच्या तालुक्या लेवलच्या जिम मध्ये जे आधुनिक इक्विपमेंट आहेत ते फक्त मला इथेच वाटतात आणि बाकीच्यांनाही मला असं वाटतं बाकीच्या जिम ओनरनी पण याची प्रेरणा घेऊन आपापल्या जिम मध्ये हे आधुनिक इक्विपमेंट आणले पाहिजेत. आणि याचा हे जे इक्विपमेंट आहे ते आधुनिक असल्यामुळे याचा बॉडी बिल्डरवरती खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे बॉडी वगैरे प्रॉपर बनते आणि सेट वगैरे व्यवस्थित बसतात. त्याच्यामुळे धन्यवाद. मेरा नाम जैद तंबोली है. मैं भागीरथी जिम में 4 साल से वर्कआउट करता हूँ और 4 साल में मेरी बॉडी में जो ग्रोथ दिखा है तो यहाँ पर वर्कआउट करने की वजह से दिखा है. यहाँ के जो मशीन्स हैं ये यूएसए ब्रांड के मशीन्स है, रियल लीडर. और यहाँ की जो मशीन है यूएसए से इंपोर्ट किए हुए हैं. और यहाँ के जो ट्रेनर्स हैं, यहाँ के जो लाइटिंग वगैरह है, हमारे जिम के ओनर धीरज भैया, यहाँ सबका बिहेवियर सबका बहुत अच्छा है. First of all, I want to say thank you so much. Thank you so much to Dheeraj Bhaiya for giving me opportunity to explain my words, explain my experience. Our gym is very fantastic, fabulous, outstanding, mind-blowing gym. At this gym, we are doing very exercise, good work and hard work. Every person, every member are lot of enjoy at this gym. We are very have some fun with workout and our environment is very fantastic. Thank you so much Dheeraj Bhaiya for giving me support, for taking our health and supporting our staff, and especially for thank you so much Gabbar sir for caring and take care of our fitness and health. Thank you so much. हॅलो, माझं नाव सुदाम बेफळे आहे आणि मी 2 वर्ष झाले भागीरथी जिम मध्ये वर्कआउट करत आहे. तरी या जिम मध्ये आपल्याला इक्विपमेंट्स असे आहेत की बाहेर मेट्रो सिटी मधले जसे इक्विपमेंट्स आहेत त्या दर्जाचे इक्विपमेंट्स आहेत. आणि आता नवीन रियल लीडर म्हणून युएसए चे इम्पोर्टेड इक्विपमेंट्स मागवलेले आहेत आणि ते पण आपल्या बॉडी बिल्डिंग ज्यांना करायचे आहे त्यासाठी खूप उपयोगाचे आहेत. तरी जरी आपल्याला जिमचा फायदा घ्यायचा असेल तरी आपण इथे एनरोल व्हावे, एवढेच बोलतो. याचबरोबर येथील प्रशिक्षक व भागीरथी फिटनेस वर्ल्डचे संचालक धीरेंद्र ढेले यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधलाय. नमस्कार, मेरा नाम मेजर सुजीत. मैं पहले डिफेंस में था, 4 साल हो गया रिटायर होके. अभी यहाँ पे उसके आने के बाद यहाँ पे कि मेरा जो फिटनेस का पहले था वो आने वाले यूथ को भी उसका फायदा हो,
इसलिए मैंने फिर K11 पुणे से मैं सर्टिफिकेशन किया। वहाँ से आने के बाद फिर धीरज भाई से मुलाकात हुई। यहाँ से मैं 2-3 साल से यहाँ पे मैं पर्सनल ट्रेनर का काम कर रहा हूँ और बच्चों का भी अच्छा सपोर्ट है। और खास करके जो सेना में भर्ती होना चाह रहे बच्चे, उनको भी मेरा मार्गदर्शन रहता है। तो बाकी सब तो यहाँ पे जो अपने मध्यम वर्गीय परिवार से जो बच्चे आते हैं, और हमारा फिर जो जिम का जो स्ट्रक्चर वगैरह है वो भी कम उनके बजट में है। बाकी सारी सुविधाएं, आधुनिक पूरी मशीनरी जो हमारा ये है वो भी अच्छा है। अभी फिलहाल ही पूरा इक्विपमेंट वगैरह सब चेंज किया है जिम का, ठीक है। तो अच्छी खासी अभी सर्दियों का टाइम है तो अभी ज़्यादा भीड़ पड़ रही है धीरे धीरे। के बाद अभी जहाँ का जो धीरज भैया का सपोर्ट है, यहाँ के जो स्टाफ है उनका भी अच्छा सपोर्ट रहा है। खास करके बच्चों का भी अच्छा, जो नए बच्चे आ रहे हैं जो बिजनेस लेवल पे आ रहे हैं उनका भी अच्छा सपोर्ट मिल रहा है। जय हिंद। तो आपसे मिलके बहुत खुशी होगी। आपने यहाँ पे अपना खास कीमती समय निकाल कर आप यहाँ पर आए, इसके लिए भागीरथी फिटनेस वर्ल्ड की तरफ से आपका अभिनंदन करते हैं। नमस्कार, मी धीरेंद्र ढेले, भागीरथी फिटनेस वर्ल्ड जिम ओनर। स्वागत आहे सर आपलं आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। जिमचा प्रवास किती वर्षापासूनचा सुरुवात आहे आपला? सर तसं जर बघितलं तर 2016 मध्ये मी सुरुवात केली होती। तालुका प्लेसला अतिशय चांगल्या पद्धतीची जिम नव्हती इथं मुळात तसं जर बघितलं तर, आणि मग ते नसल्यामुळे त्या गोष्टीची कुठेतरी मला खंत वाटायची की आपल्या अहमदपूर या ठिकाणी एक चांगली जिम व्हायला पाहिजे, लोक हेल्थ अवेअरनेस वाढायला पाहिजे, लोक तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे। त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग मी हे जिम टाकण्याचा 2016 मध्ये एक संकल्प केला होता। आणि त्यावेळेस अतिशय म्हणजे जवळपास माझ्या मते 25-30 मेंबर होतीच मी जिम चालू केली होती सुरुवातीला। पण आता जर बघायला गेलं तर जवळपास 30 संख्या खूप वरचेवर वाढत आहे आणि त्याचा प्रतिसाद आता खूप चांगला मला भेटत आहे। खूप धन्यवाद सर। पुढचा प्रश्न आहे, आता जिम मध्ये मेंबर संख्या किती आहे? आता जर ऍक्टिव्ह मेंबर जर बघितलं तर जवळपास 476 काहीतरी मेंबर मी लास्ट टाइम चेक केलं होतं त्यावेळेस मेंबर्स होते, ज्यांची म्हणजे पॅकेज वगैरे आहे त्या लोकांचं। आणि ते 2 टाइम म्हणजे सकाळी वेगळी बॅच आहे आणि संध्याकाळची एक वेगळी बॅच आहे आमची। 2 टाइम मध्ये तेवढे मेंबर्स येतात आमच्याकडे। आपल्या जिम मध्ये मी सर्वत्र फिरून पाहिलो आणि विद्यार्थ्यांशी आपल्या मेंबरशी संवाद सुद्धा साधला। आता बऱ्याचशा इक्विपमेंट आपण नवीन आणलेले आहेत, आता नवीन मशीन आणण्याची गरज का पडली किंवा काय गरज होती? ओके, तसं जर सर तुम्हाला सांगायला गेलं तर काळानुसार प्रत्येक गोष्टीची बदल करावा लागतो, तो मग मशीन असो किंवा बिझनेस असो कुठल्याही गोष्टीमध्ये। जवळपास आता ही 5वी वेळेस आहे जी की मी नवीन मशिनरी आणतोय। आता जी रिसेंटली मी मशीन आणलेली आहे ती पूर्ण US लीडर रिअल लीडर एक बाहेरदेशी कंपनी आहे इंटू वेलनेस। तर ते अशी क्वालिटीची मशीन आहेत की ते तालुका प्लेसला आणणं म्हणजे इम्पॉसिबल आहे। पण ते आपण आवर्जून इथल्या विद्यार्थ्यांची डिमांड, मला बरेच जण म्हणत होते भैया काहीतरी चांगल्या क्वालिटीची आणखी मशीन आणा। आपल्या ऑलरेडी आमच्या जुन्या मशीन ज्या होत्या त्या चांगल्याच क्वालिटीच्या होत्या, पण आणखीन त्याच्यामध्ये अपडेट आणि जे बायोमेकॅनिझम जे म्हणतो आपण फिटनेस इंडस्ट्रीज मध्ये, ते अतिशय चांगल्या प्रकारच्या मशीन आपण ते चॉईस करून आणलेले आहेत आता सध्या। आता तुम्ही बघितलंच असाल जिम मध्ये। शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, हिवाळ्यामध्ये जिम का करावं? आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? ओके, तसं जर जुनी म्हण आहे की हिवाळा हा शरीरासाठी खूप चांगला ठरला जातो। हिवाळ्यामध्ये तुम्ही व्यायाम, आहार या गोष्टीचं जर व्यवस्थित संतुलन केलं तर ते आपल्या शरीराला चांगलं मानतं। त्याच्यामुळे आता जर बघितलं तर हिवाळ्यामध्ये एवढी गर्दी पडायला लागली आहे जिमकडे, सगळ्या युथचं, त्याच्यानंतर जे सिनियर लोक आहेत त्यांचं, जे ऑफिशियल लोक आहेत त्यांचं, सगळ्यांचं आता सध्या वेळ सगळ्या जिम वरती लागलेला आहे। आणि त्या गोष्टीचा विचार करूनच आता आम्ही जे सध्या अपडेट केलेले आहेत, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या ज्या मशीन आणलेल्या आहेत ते त्या हिवाळ्याच्या तयारीनेच आम्ही त्या सगळ्या मशीन आणलेल्या आहेत। ही बातमी तुम्हाला अगदी महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी वाटली तर नक्कीच आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।